आपला एकट्याला टाकून सगळी गेली आहे. मी काय बरं बोलणारा वक्ता नाही किंवा अलंकारिक लिहिणारा कवी नाही. मी खरं बोलणारा एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे बोलताना खरं बोलताना अनेकांना ते लागतं. त्यामुळे माझं काही चुकलं तर मला माफ करा. शेवटी तुम्ही दुसरं काय करणार आहे. आणि कुणाला वाटलंच माझ्या अंगावर आहेस तर विकी भाऊ इथं आहे. सगळी गेली पण भाव आहे आपला. प्रास्ताविकेमध्येच मला समजलं की मला का बोलवलंय. आणि त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर सत्कार नको म्हणणारी माणसं स्टेजवर बघितली. आणि बऱ्याच दिवसानंतर हातात फक्त घड्याळ असणाराच आमदार बघितला. म्हणजे कसलं काय नाही अंगात. आणि त्यांना पहिल्यांदा भेटलं त्यावेळेला ते म्हटले मी कवितेचा भक्त आहे. म्हटलं बरं चांगला माणूस भेटला आज तरी. नाहीतर अनेक आमदार कुणाचे भक्त आहेत की तुम्ही बघताय. आता त्यांचा पण कार्यकर्ता असला तर ऐक बाबा, सहन कर. आणि ह्या चळवळीशी जी एवढी कनेक्ट होती तेवढ्यांचे घर आणि त्यांच्या बायका सेफ आहेत महाराष्ट्रात. फुले शाहू आंबेडकर या विचाराशी जवळीक असणाऱ्यांच्या घरातल्या आमच्या आया बहिणी भविष्य कसं असावं म्हणून तळहातावरच्या रेषा घेऊन आपला हात घेऊन खराच्या दारात गेल्या नाहीत. घराच्या दारात जाऊन आयुष्याची वरात काढण्यापेक्षा फुले शाहू आंबेडकरांच्या परातीत क्रांतीची भाकरी भाजून आयुष्य जोरात जगावं हा सांगावा ही चळवळ तेव्हापासून आजपर्यंत सांगत आलेली आहे. चोथे साहेबांनी सांगितलं तरुण पोरं कुठं आहेत. ती IPL बघायला गेली. आता इथं जर आमच्या खोरे साहेबांनी यशवंत प्रतिष्ठाननं जर गौतमीताई पाटलांना आणलं असतं तर 10वी पासून ती सगळी फुले शाहू आंबेडकर आमचे पण आहेत म्हणून आले असते. आणि कार्यक्रम इथं नको म्हटले असते, मैदानात घ्या. पण गौतमीताई पाटलांच्या गर्दीत जाऊन नाच्याची अवलाद होऊन जगण्यापेक्षा रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचा साक्षीदार जी पोरं होतात त्याच पोरांना हा महाराष्ट्र ही मराठीपणा कळालेला आहे. म्हणून तुम्ही सुद्धा आता रायगडाच्या पायरीवर बसून ऐकायचं आणि मी तुकोबाच्या मांडीवर बसून बोलेन तर तुमचा आणि माझा संवाद होणार आहे. नाहीतर गेलं बिघडलीच. मी आलो बोललो गेलो. श्रोते 4 प्रकारचे असतात. त्यातला एक प्रकार असतो ते येतंय, जागा मिळेल तिथं बसतंय, त्याची कंबर दुखत असते, त्याचं काहीतरी सुरू असते, बाजूचं टाळी वाजवते म्हणून ती वाजवते, बाजूचं हसते म्हणून ती हसते. कार्यक्रम संपला की ती निघून जाते. तो एक प्रकार असतो. अजून एक प्रकार असतो तो येतंय शेवटपर्यंत फक्त मला एकटक लावून बघत बसते. सगळं गाव हसलं तरी ते अजिबात हसत नाही, फक्त एवढंच हसते. ती जाते आणि घरात गोधडीत घेऊन झोपलं त्याला आठवलं की मग ती खो 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 हसते. अजून एक वक्ता श्रोता असतो जो येतो, पुढं बसतो, व्यवस्थित ऐकतो, योग्य ठिकाणी दाद देतो, टाळी सुद्धा वाजवतो, वा क्या बात आहे म्हणतो. आणि कार्यक्रम संपल्यावर त्याला जर कोणी विचारलं कसा झाला कार्यक्रम तर ते 2 मिनिटं हँग होतं म्हणतो छान झाला कार्यक्रम. नेमका कसा झाला? छानच झाला कार्यक्रम. आणि जो सर्वोत्तम श्रोता असतो तो ऐकतो
वक्त्यानं बोललेलं चांगलं काय ते घेतो, त्याच्यातलं घाण काय ते सोडून देतो आणि दुसऱ्या दिवसापासून ते आचरणात आणायला सुरुवात करतो आणि यातूनच माणूस घडत जातो. आजही तुकोबाच्या अभंगाची गरज महाराष्ट्राला आहे. यावरूनच ओळखा महाराष्ट्राला कवितेची किती गरज आहे, अभंगाची किती गरज आहे. बागेश्वर बाबाच्या दरबारात जाऊन बाबा बाबा म्हणून बोंबलण्यापेक्षा गाडगे बाबाचा खराटा हातात घेतला तरी सुद्धा आयुष्य जोरात जगता येतं, हा सांगावा या व्याख्यानमालेच्या निमित्तानं आम्हाला द्यायचा आहे. आणि हल्ली खरं बोललं की लोक मला मारतात. चौकात गेलो, कोण म्हणते मी मराठा, लगेच दुसरं म्हणते मी वंजारी, मग अजून कट्टर मी हिंदू, मी मुसलमान, मी बौद्ध, मी मांग, मी चांबार. मग मी मध्ये जातो म्हणतो मी भारतीय, ते लगेच मला मारतात. ते म्हणतात हे नवीन काय आलं, मी म्हणतो मी जुना आहे, तुम्ही नवीन आहे, मग अजून मारतात. मग मी काळा पडतो. साहेब मी आधी गोराच होतो, ह्या कट्टरवाल्यांचा मार खाऊन खाऊन काळा झालोय आणि अजून काळा पडत चालू. पण मला माहिती आहे इथं भारतात भारतीयच पेरणं गरजेचं आहे. मगाही सांगितलं महापुरुष वाटून घेतले, अहो ते आधीच घेतल्यात, नुसते वाटून घेतले नाहीत. 4-5 वर्षापूर्वी ते मोबाईलवर व्हॉट्सअप, आणि त्या व्हॉट्सअपवरती सकाळी सकाळी मी बघत बसलो होतो, तिथे एक मेसेज पडला ग्रुपवर गावातल्या आमच्या, असा भगवा झेंडा राप्त दिशा आदळला सकाळी सकाळीच, आणि त्या भगव्या झेंड्यात लिहिलं होतं शुभ शिव सकाळ. मी डोकसं खाजवत उठलो, म्हटलं ही सकाळ कुठून आली. म्हणजे आता महाराज येणार, उठा, आपली सकाळ झाली. दुसरा पेटला, म्हटलं भाऊ त्यांची झाली, आपली करायला पाहिजे. म्हटलं करा. आणि मग निळा झेंडा शुभेम सकाळ म्हटला 11 वाजता. ती मॉर्निंग 11ला असते. मग 11:15ला तिसरा जागा झाला. म्हटलं भाऊ त्यांची झाली, यांची झाली, आपली करायला पाहिजे आता, करा म्हणलं आपली. आणि मग पिवळा झेंडा शुभ लहू सकाळ म्हटला. मी म्हटलं लहू कोण, ते म्हटलं माहित नाही, वर्ण आली आम्ही केली म्हटलं. अजून आमच्या चांबारांनी महाराष्ट्रात रोहिदास सकाळ नाही काढली, ते आता दिवाळीपर्यंत काढतील येत्या. ते तरी कुठं ग बसणार आहे, फक्त त्यांचा रंग फिक्स होईना. चौकात 4 दुकानात जागा आहे ना, बास म्हणते ती, सगळ्या चपला ऐकतो. आणि आमचा धनगर बांधव आता पेटला या वर्षी, तो डायरेक्ट शुभ आहिला दुपारच आणणार, घ्या म्हणणार आमची. हे का घडायला लागलं, कारण महापुरुषांच्या पुतळ्याजवळ मेंढरांची गर्दी वाढली.